आता रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये एक्सरसाइज जी आहे तर त्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला प्रॉब्लेम नंबर पहिला प्रॉब्लेम म्हणजे एक्सरसाइज मधला 11th नंबरचा क्वेश्चन। तर या 11th नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलंय की somehow an ant is stuck to the rim of the bicycle, height of bicycle wheel of diameter 1 meter। तर इथे आपल्याला सांगितलंय की एक मुंगी आहे ती चिटकली आहे कशाला रिम ऑफ द बायसिकल व्हील, बायसिकलचं जे व्हील आहे त्याच्या रिमला ती मुंगी चिकटलेली आहे ज्या व्हीलचं डायमीटर आहे 1 मीटर। व्हाईल द बायसिकल इज ऑन अ सेंट्रल स्टँड, म्हणजे इनिशियली बायसिकलचं जे व्हील आहे तर ते स्टँडिंग पोझिशनला आहे, म्हणजे त्याला आपण रेस्टला म्हणू शकतो। द व्हील इज सेट इनटू रोटेशन अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड इन 10 सेकंड। तर आपल्याला सांगितलं की जे रेस्टला व्हील आहे ते 10 सेकंदासाठी आपण रोटेशन साठी सेट केलं तर ते 10 सेकंदामध्ये 2 रिव्होल्यूशन पर सेकंड एवढी स्पीड काय करतं फ्रिक्वेन्सी अटेन करतं विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन, म्हणजे अल्फा हा कसा आहे कॉन्स्टंट आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन। तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय द ॲट इन दिस 10 सेकंड। तर 10 सेकंदामध्ये त्या मुंगीने एकूण किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट केले ते आपल्याला फाइंड करायचे। त्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला विचारलंय टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन, म्हणजे पहिल्या रिव्होल्यूशन साठी किती टाइम लागला आणि लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन लास्टच्या रिव्होल्यूशनला कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागला। आता इथे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जी कंडिशन सांगितली आहे त्यावरती एक डायग्राम ड्रॉ करू। समजा हे व्हील आहे, व्हील ऑफ बायसिकल, बायसिकलचे एक व्हील आहे आणि या व्हीलला एक मुंगी इथे स्टक झालेली आहे। या व्हीलचं डायमीटर दिलेलं आहे आपल्याला 1 मीटर, d इज इक्वल टू 1 मीटर दिलेला आहे, म्हणजे r इज इक्वल टू होईल 0.5 मीटर, जे रेडियस दिलेली आहे 0.5 मीटर। आता हे व्हील इनिशियली कसं आहे रेसला आहे, रेसला आहे म्हणजे ओमेगा 0 इज इक्वल टू 0 दॅट इज n0, म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी ही 0 येईल। त्यानंतर जेव्हा हे व्हील रोटेट होईल जेव्हा हे व्हील रोटेट होईल रोटेशन परफॉर्म करेल तर तेव्हा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला 2 rps, म्हणजे 2 रिव्होल्यूशन पर सेकंद इन 10 सेकंद, म्हणजे टाइम दिलेला आहे 10 सेकंद। तर ही झाली डायग्राम या प्रॉब्लेम साठी, फक्त समजण्यासाठी आहे, एग्जाम मध्ये तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची नाहीये। तर सोल्युशन मध्ये पहा अगोदर डाटा काय काय दिलेला आहे। डायमीटर दिलेला आहे व्हीलचं, बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर, तर d इज इक्वल टू आहे 1 मीटर, तर r इज इक्वल टू होईल 0.5 मीटर, कारण रेडियस ही डायमीटरच्या काय असते हाफ असते। त्यानंतर आपल्याला डायमीटर नंतर रेडियस झाली। आता इनिशियली हे सेंट्रल स्टँडला आहे, सेंट्रल स्टँडला आहे म्हणजे
फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन 0 आहे, तर ओमेगा 0 हा पण 2 पाय n0 म्हणजेच 0 होईल, 0 रेडियन पर सेकंद. त्यानंतर पहा आपल्याला सांगितलंय की n हे आहे 2 rps रिव्होल्यूशन्स पर सेकंद, तर यावरून आपण ओमेगा लिहू शकतो 2 पाय n. आता n ची व्हॅल्यू इथे 2 दिलेली आहे, म्हणजे 2 पाय मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 4 पाय रेडियन पर सेकंद. त्यानंतर टाइम दिलेला आहे स्मॉल t इज इक्वल टू 10 सेकंद. आता हे झालं गिवन डाटा. डाटा काय काय दिलेला आहे ते लिहिला आपण. आता आपल्याला फाइंड काय करायचे, तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय एन इन 10 सेकंद. तर पहिली कंडिशन आपल्याला फाइंड करायचे n इज इक्वल टू व्हॉट. त्यानंतर सेकंड कंडिशन टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला t1 अँड t10 माहिती. t1 म्हणजे आपण फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशनचा टाइम कन्सिडर केलाय, तर लास्ट रिव्होल्यूशनचा टाइम म्हणजे सॉरी इथे आपण t2 लिहू. t1 अँड t2 फाइंड करायचे सेकंड कंडिशन मध्ये. आता इथे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स n फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो यूज होणार आहे, तर n इज इक्वल टू थीटा डिवाइडेड बाय 2 पाय. परंतु आता इथे थीटा आपल्याला माहिती नाहीये. थीटा फाइंड करण्यासाठी आपण रिलेशन बिटवीन कायनेमॅटिकल इक्वेशन स्टडी केलं होतं. तर अगोदर अल्फा फाइंड करावा लागेल, कारण अल्फा साठी आपल्याला ओमेगा आणि ओमेगा 0 आणि t माहिती आहे. तर अल्फा इज इक्वल टू अँगुलर एक्सेलरेशन, इथे लिहू वाटल्यास अँगुलर एक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू ओमेगा माइनस ओमेगा 0 अपॉन t. तर ओमेगा हे 4 पाय माइनस 0 अपॉन 10 that is 4 पाय बाय 10. तर अल्फा इज इक्वल टू येईल 2 पाय बाय 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. तर ही झाली अल्फाची व्हॅल्यू. पाहिजे 2 ने डिवाइड केलं, 2 2 जा 4, 2 5 जा 10, 2 पाय बाय 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर हा अल्फा आला. आता आपल्याला अँगल ट्रेस्ड बाय एन, अँगल किती ट्रेस केलाय ते फाइंड करायचे. तर फर्स्ट कंडिशनचा आन्सर लिहितोय आपण. अँगल in 10 सेकंद थीटा इज इक्वल टू, आता फॉर्म्युला इथे थीटा इज इक्वल टू ओमेगा 0t, ओमेगा 0t प्लस हाफ ऑफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. आता इथे s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. हे आपण कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिलं होतं लिनियर मोशन मध्ये. आता इथे अँगुलर मोशन किंवा रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा 0t प्लस हाफ ऑफ अल्फा इंटू टी स्क्वेअर घेतलाय आपण. तर थीटा इज इक्वल टू ओमेगा 0, ओमेगा 0 इज 0, 0 मल्टीप्लाय बाय 10 प्लस हाफ ऑफ 2 पाय बाय 5 multiply by 10 square,
10चा वर्ग होईल म्हणजे थीटा इज इक्वल टू भेटल 0 प्लस 2 टू गेट कॅन्सल पाय बाय 5 मल्टीप्लाय बाय 10 स्क्वेअर इज 100 दॅट इज थीटा इज इक्वल टू 25 रेडियन. थीटाची व्हॅल्यू 25 रेडियन आहे. पाय हे 5 ने या 100 ला डिवाइड केलं 20 आलं म्हणजे 25 रेडियन ही झाली थीटाची व्हॅल्यू. Therefore, number of revolutions in 10 seconds n is equal to theta divided by 2 pi. आता एक रिव्होल्यूशन साठी for one revolution particle trace 2 pi radian angle. Therefore, theta divided by 2 pi. Now, theta is 20 pi divided by 2 pi. This pi will cancel. Therefore, n is equal to 10 revolutions. तर पार्टिकल and ही 10 revolutions परफॉर्म करेल 10 सेकंदामध्ये. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय an ant in 10 सेकंद हे 10 रिव्होल्यूशन्स आलेले आहे. तर पहिली कंडिशन इथे सॉल्व झालेली आहे या प्रॉब्लेमची. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय an ant in this 10 सेकंद 10 सेकंदामध्ये 10 रिव्होल्यूशन्स कंप्लीट करेल. आता आपल्याला सेकंड कंडिशन मध्ये फाइंड करायचे T1 and T2. तर सेकंड कंडिशन साठी पहा थीटा माहिती झालेला आहे. थीटा माहिती झालाय, ओमेगा 0 माहिती आहे. इथे टाइम जर फाइंड केला आपण अल्फा हा कॉन्स्टंट साइन आहे म्हणजे हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त t हे काय आहे व्हेरिएबल आहे. तर पहा सेकंड कंडिशन मध्ये T1 फाइंड करायचे. T1 be the time for first complete revolution. तर theta is equal to omega 0 T1 plus half of alpha into T1 square. इथे थीटाची व्हॅल्यू आहे 25 इज इक्वल टू ओमेगा 0 हे तर 0 मल्टीप्लाय बाय T1 होईल प्लस हाफ ऑफ 2 पाय बाय 5 T1 स्क्वेअर ॲज इट इज आहे. आता इथे हे 2 टू गेट कॅन्सल होईल, पाय बाय गेट कॅन्सल मीन्स 25 is equal to pi by 5 multiply by t square. Pi get cancel T1 square sorry pi पे फर्स्ट रिव्होल्यूशन साठी थीटाची व्हॅल्यू येईल 2 पाय. इथे 2 पाय T1 be the time for first complete revolution when theta is equal to 2 pi. थीटा ची व्हॅल्यू 2 पाय आहे कारण फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन साठी आपण थीटा 2 पाय येणार. 2 पाय इथे आता हेच होईल पाय गेट कॅन्सल
2 multiplied by 5, that is T1 is equal to square root of 10. T1 is equal to square root of 10. Square root of 10 हा झाला टाइम फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन. This is the time for first revolution. For first complete revolution. तर फर्स्ट रिव्होल्यूशन साठी T1 is equal to square root of 10 सेकंद एवढा टाइम लागतो. आता आपल्याला सेकंड फाइंड करायचे T2. तर T2 फाइंड करण्यासाठी T2 आपल्याला अगोदर कन्सिडर करावा लागेल. अगोदर हा प्रॉब्लेम इथपर्यंत समजला असेल तर पुढे मला बोर्ड रफ करायचा आहे. तर पहा इथे मी सेकंड कंडिशन मध्ये सेकंड कंडिशन जी दिलेली आहे तर ते फाइंड करण्यासाठी इथे लिहितोय T2 be the time for last complete revolution. आता हे मी कन्सिडरेशन केलेलं आहे, परंतु फॉर 9th रिव्होल्यूशन जर टाइम फाइंड करायचा झाला आपल्याला फॉर 9th रिव्होल्यूशन theta is equal to 9 multiplied by 2 pi radian. आता एका रिव्होल्यूशन साठी 2 पाय तर 9 रिव्होल्यूशन साठी 9 मल्टिप्लाय बाय 2 पाय. पहा फॉर्म्युला हाच यूज करायचा आपल्याला T2 साठी लिहायचा आहे थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 T2 प्लस हाफ ऑफ अल्फा इनटू T2 स्क्वेअर. आता थीटा हा 9 मल्टिप्लाय बाय 2 पाय इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय T2 प्लस हाफ ऑफ 2 pi by 5 multiply by T2 square. Pi 2 to get cancel, it 0 होईल. 9 multiply by 2 pi is equal to pi by 5 multiply by T2 square. आता इथे pi get cancel means 9 multiply by 2 multiply by 5 T2 square. तर T2 square is equal to 8 pi 9 multiply by 10. आता याचं स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर T2 is equal to 3 root 10 होईल. 3 root 10 that is 3 multiply by 3 point something. आता स्क्वेअर रूट हे आपण इथे फाइंड जर करायचं ठरवलं तर स्क्वेअर रूट ऑफ 10 3 पॉइंट समथिंग असतं. तर 3 मल्टिप्लाय बाय किंवा डायरेक्टली काय करा स्क्वेअर रूट ऑफ 10 याला 90 लिहू आणि स्क्वेअर रूट ऑफ 90 स्क्वेअर रूट ऑफ 90 इज इक्वल टू 9.4868 9.4868 सेकंड. तर T2 आलं सॉरी T2 नाही इथे याला 9th रिव्होल्यूशन म्हणजे T9 का T9 इथे T9 येईल. फक्त कन्सिडरेशन चेंज करायला मी इथे T9 T9
T9 तर पहा इथे T10 करू तर T9 is equal to 9.4868 seconds. This is the time for 9th revolution. आता आपल्याला time for 10th revolution, time for 10th revolution फाइंड करण्यासाठी T10 is equal to T1 minus T9. T1 मधून T9 ला काय करावं लागेल मायनस करावं लागेल तर इथे T10 येईल T10 minus T9 T2 is equal to पाहिजे कन्सिडरेशन टाइम फॉर लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन T2 घेतलेलं आहे आपण तर T10 minus T9 T10 आहे 10 minus 9.4868 पायाचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर 0.5132 येईल तर टाइम फॉर 5132 सेकंड 0.5132 सेकंड तर इथे आपण लिहू शकतो फॉर लास्ट कंप्लीट revolution time taken is 0.5132 सेकंड तर हे झालं सेकंड कंडिशनचा आन्सर तर पहिल्या रिव्होल्यूशन साठी √10 सेकंड टाइम लागतो तर लास्ट रिव्होल्यूशन साठी 0.5132 सेकंड एवढा टाइम लागतो तर हा झाला 11th क्वेश्चन एक्सरसाइज मधला ज्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिलेला होता सॉल्व करण्यासाठी।